जोगण्या झाल्यानंतर लोट हा खेळ त्याच दिवशी दुपारी असतो. लोट या सर्व खेळांमधील निर्णायक टप्पा आहे, ज्यात देवीस दैत्य सापडतो आणि देवी त्यास युद्धासाठी आवाहन करते. आळूमुळू, घोडी, पिसे, जोगण्या अशा विविध अवतारातून देवी सैन्याने दैत्याचा शोध घेतला, परंतु दैत्य समोरासमोर न येता लपतछपत हुलकावणी देत राहिला. जोगण्या रूपातील देवीस जेव्हा दैत्य एका तळ्यात लपून बसलेला आढळला, तेव्हा देवी तळ्यातील पाणी मातीच्या मडक्याने बाहेर टाकून दैत्यास बाहेर येण्यास भाग पाडते. तुला मडक्यासारखं फोडून टाकी असे दैत्यास आव्हान देऊन हातातील मातीचे मडके उंच भिरकावून फोडते. या खेळास लोट असे म्हणतात. प्रतिकात्मक रूपात सकाळी गावजोगणी झालेला खेळगडी मडक्यामध्ये पाणी घेऊन गांधी चौकात बांधलेल्या लिंबाच्या चौकोनी तोरणाभोवती गोल फिरत खेळगडी मानकरी भाविकांच्या अंगावर पाणी उडवत 5 फेऱ्या काढतो. या खेळात भाविक खेळगड्यास फेरी पूर्ण करण्यास अडवत असतात. त्यातूनही खेळगडी पुढे सरकत 5 फेऱ्या पूर्ण करत असतो. त्याच वेळी घोंगड्याखाली एक खेळगडी दैत्य म्हणून तोरणाच्या मध्यभागी बसलेला असतो. शेवटच्या 5व्या फेरीत दैत्य सापडला असे मानून देवी हातातील मडके उंच भिरकावून देते. त्याच वेळी दैत्य रूपातील खेळगडी 5वी फेरी संपत असता पळून जातो. तिथून देवी दैत्याचा पाठलाग सुरू करते व दैत्यास युद्धासाठी आवाहन करते.